अवनी संस्था गेली 10 वर्ष कचरा व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत आहे. शहरात वाढत चाललेल्या कचरा समस्येवर उपाय म्हणून पुनर्चक्रीकरणाची भिंत हा नवा उपक्रम अवनी एकटी संस्था, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, कोल्हापूर महानगरपालिका आणि कचरा वेचक महिलांच्या संयुक्त विद्यमानं राबवण्यात येणार आहे. मंगळवारी 7 एप्रिलला महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ केला जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली. या उपक्रमांतर्गत घरातील वापरात नसलेली जुनी वस्त्रे, खेळणी, फर्निचर, प्लास्टिक साहित्य, भांडी आदी वस्तू घेतल्या जाणार आहेत. या वस्तूंचं संकलन दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी दसरा चौक आणि सासने ग्राउंड मैदानावर सकाळी 10 ते 5 या वेळेत केलं जाणार आहे. तर शाहू नाका आणि राजारामपुरी जनता बाजार इथं दररोज 10 ते 6 या वेळेत वस्तूंचं संकलन केले जाईल. जुन्या वस्तूंच्या पुनर्निर्मिती आणि पुनर्वापरातून तयार झालेल्या वस्तूंचं प्रदर्शन जागतिक पर्यावरण दिनी म्हणजेच 5 जून रोजी भरवण्यात येणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन पर्यावरण संरक्षणासाठी आपला हातभार लावावा असं आवाहन करण्यात आलंय. पत्रकार परिषदेला शरद आजगेकर, वनिता कांबळे, साताप्पा मोहिते, सविता कांबळे, सारिका भोरे, राजश्री नाईक, मालन झारे, शुभम कांबळे, अक्षय कांबळे, पूजा लोहार, अन्नपूर्णा कोगले आदी उपस्थित होते.